नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक शिंदे पुणे अकॅडमीच्या मार्फत तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। यावर्षी 2025 हे परीक्षांचं वर्ष आहे आणि खूप साऱ्या सरळ सेवेच्या आणि बाकीच्या तत्सम भरपूर साऱ्या परीक्षा येत आहे आणि याच वर्षात आपण बघितलं असेल की काही पदभरती जाहीर झालेली आहे। तर त्यातील एक महत्त्वाची DMER ही एक 1107 पदांची मोठी पदभरती आलेली आहे। तर याच संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक अनुभवी तज्ञ प्रोफेसर सुनील बाकलीवाल सर आपल्याकडे मार्गदर्शन देण्यासाठी आलेले आहे। सरांबद्दल जर बोलायचं जर झालं तर निराली पब्लिकेशन सोबत त्यांनी 13 पुस्तकांचं काम केलेलं आहे। त्यांच्या भरपूर साऱ्या रिसर्च पेपरचा हजारो विद्यार्थ्यांनी भरपूर सारा फायदा घेतलेला आहे। सरांचे काही विद्यार्थी PhD होल्डर पण आहे। अशा अनुभवी शिक्षक अनुभवी टीचर आपल्याला उपलब्ध झालेले आहे। तर सर्वात प्रथम सर मी तुमचं पुणे अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर खूप सारं स्वागत करतोय आणि निश्चितच तुम्ही जे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणार आहे ते त्यांच्या सिलेक्शनमध्ये नक्की फायदेशीर ठरेल। सर आता जी 2025ला जी DMER ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्यात कोणते पद आलेले आहेत याबद्दल आपण थोडक्यात सांगा। तर सर पदांबद्दल बोलण्याच्या आधी आपण DMER काय आहे ते समजून घेऊ आणि DMER चा रोल काय आहे, त्याची जबाबदारी काय आहे, गव्हर्नमेंटने त्याच्यावरती काय जबाबदारी सोपवल्या आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजेच DMER ने कोणकोणती पदं भरायची ठरवलेली आहेत ते आपण समजू शकतो। ओके सर। आता DMER काय आहे तर डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च। तर डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तर याचं रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, कशासाठी आहे तर DMER ची स्थापना ही 1 मे 1970ला झाली। विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, 1 मे 1970 जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, येऊ शकतो तुम्हाला एक्झाममध्ये। तर 1 मे 1970ला DMER ची स्थापना झाली आणि कशासाठी झाली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस आहेत, त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं रेग्युलेशन्स बघण्यासाठी आणि त्यांना त्यांची ग्रोथ करण्यासाठी आणि त्यांचं जे काम आहे ते स्मूथली चालायला पाहिजे, तिथे काहीच प्रॉब्लेम यायला नको। म्हणजे तिथे काही भरती प्रक्रिया राबवायची असेल, तिथे काही रिसर्चसाठी फंड अवेलेबल करून द्यायचं असेल किंवा परमनंट एम्प्लॉय तिथे भरती करायची असतील तर ही सगळी जबाबदारी DMER ची। म्हणजे एकंदरीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस यांचा मार्फत उच्च प्रतीचे डॉक्टर्स तयार करणे, हेल्थ वर्कर्स तयार करणे हे DMER ची जबाबदारी आहे। आता मेडिकल कॉलेजेस चालवण्यासाठी, नर्सिंग कॉलेज चालवण्यासाठी किंवा डेंटल कॉलेज चालवण्यासाठी हॉस्पिटलची गरज असते, बरोबर। तसंच तिथे गार्डनरची गरज आहे, बरोबर, लॅबोरेटरी असिस्टंटची गरज आहे, DMLT वाल्यांची गरज आहे, एक्सरे टेक्निशियन पाहिजे, ECG वाले पाहिजेत, हे सगळे सपोर्ट स्टाफ पाहिजे की नाही त्याथे। आता तिथे प्रोफेसरची भरती असेल तर ते सगळे होऊन जाईल, MPSC UPSC थ्रू होईल किंवा बाकी अजून होईल। पण ह्या ज्या गट क ड वगैरे जे भरत्या असतात याची जबाबदारी ही DMER ची आहे। ओके सर। म्हणजे मेडिकल कॉलेजेस आणि नर्सिंग कॉलेजेस आणि आता तर त्याच्यामध्ये आयुष डिपार्टमेंट पण त्यांनी कव्हर केलेलं आहे। पण सध्या तरी DMER च्या महाराष्ट्रामध्ये 52 कॉलेजेस आहेत। त्या 52 पैकी 35 कॉलेज हे MBBS कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस। 13 कॉलेजेस हे नर्सिंगचे आहेत आणि 4 कॉलेजेस डेंटलचे आहेत। आता जेव्हा आपण एक कॉलेज म्हणतो, मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, तर याच्यासोबत हॉस्पिटल अटॅच असतोच। हॉस्पिटल शिवाय मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज नसतंच। आणि हॉस्पिटल आलं की फार्मसी आलं आणि फार्मसी आलं की फार्मसिस्ट पाहिजेच, फार्मसी शिवाय फार्मसी चालू शकत नाही। म्हणून DMER ने जे 1107 पोस्ट काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये 207 पोस्ट फार्मसिस्टचे आहेत। निश्चितच मला तर असं वाटतंय की DMER चा रोल काय आणि त्याच्या संदर्भात जाहिरातीबद्दलचे जे काही तुमच्या शंका आहे त्या सरांनी एका वन स्ट्रोकमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर करून टाकलेलं आहे। आणि जो कोणी हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा ऐकल तो फॉर्म भरल्याशिवाय राहणार नाही। तर सर मी आता तुम्ही फार्मासिस्ट या शब्दाचा उल्लेख केला तर त्या DMER च्या जाहिरातीमध्ये आपली फार्मासिस्ट औषध निर्माते ही जी काही पद आहे तर याची पदं किती आहे आणि त्याचं एकूण कोण कोण फॉर्म भरू शकतं आणि कामाचं स्वरूप काय आहे सर, याबद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगा। सर DMER ची जाहिरात आली तेव्हापासून आमच्या अकॅडमीमध्ये कंटिन्युअसली विद्यार्थ्यांचे फोन येतात आहे, विद्यार्थ्यांचे म्हणा किंवा रजिस्टर्ड फार्मासिस्टचे फोन येतात आहे की सर आम्हाला याच्याबद्दल व्यवस्थित माहिती द्या, आम्हाला अजून माहिती नाही आहे।
तर हा जो प्रश्न तुम्ही विचारला हा सगळ्या फार्मासिस्ट लोकांसाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही फार्मासिस्ट रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल त्या सर्वांसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमच्या मार्फत सर्वच फार्मासिस्ट त्यांच्यापर्यंत ही माहिती आता पोहोचणार आहे. बरोबर. तर याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की किती पदं आहेत तर 207 पदं आहेत. ही माहिती सर्वसाधारण आहे. नोटिफिकेशनमध्ये जाहिरातीमध्ये ही माहिती दिलेली आहे. आता कोण कोण अप्लाय करू शकतं तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट. जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे महाराष्ट्रामधला किंवा पूर्ण भारतामधला त्याला कायचं लिमिटेशन नाही की ऑनली महाराष्ट्रातलाच रजिस्टर्ड फार्मासिस्ट अप्लाय करू शकतो. भारतामधला कोणीही रजिस्टर्ड फार्मासिस्ट अप्लाय करू शकतो. कुठल्याही स्टेटचा असेल तरी तो करू शकतो. फक्त अट एकच आहे की त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट आहे. 15 मार्कासाठी मराठी सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळे नॉर्मली काय असतं की जे अदर स्टेटचे असतात ज्यांना मराठी येत नाही तर ते इकडे येणार नाहीत. म्हणजे कॉम्पिटिशन तिथे कमी होऊन जाईल. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया लेवलला कॉम्पिटिशन नाही आहे. फक्त महाराष्ट्रापुरतीच कॉम्पिटिशन आहे. आता की तिसरा प्रश्न तुमचा की स्वरूप काय असेल म्हणजे जॉबचं स्वरूप काय असेल किंवा जेव्हा तुम्ही DMER फार्मासिस्ट म्हणून तुमचं सिलेक्शन होतं तर तुम्हाला कशा प्रकारचं तुमच्यावरती जबाबदारी असतात किंवा DMER तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतं काय अपेक्षा असतात तुमच्याकडून. तर पहिली गोष्ट की जसं मी तुम्हाला सांगितलं की DMER फार्मासिस्ट याचं काम गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स म्हणजे जे काही मेडिकल हॉस्पिटल्स असतात किंवा डेंटल हॉस्पिटल्स असतात तर तिथे जे फार्मसी असतं तर त्या फार्मसीमध्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून तुमचा जॉब असतो. आता हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात तर पहिलं की डिस्पेन्सिंग करणं म्हणजे प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला ते डिस्पेन्सिंग करणं सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात पहिली जबाबदारी ॲज अ फार्मासिस्ट. दुसरं की तुम्हाला प्रिस्क्रिप्शन रिव्ह्यू करता यायला पाहिजे. आणि तुमच्याकडून आता ही अपेक्षा वाढलेली आहे प्रिस्क्रिप्शन रिव्ह्यूची. आता प्रिस्क्रिप्शन रिव्ह्यूचा अर्थ काय होतो तर जर डॉक्टरने जे काही प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर काही एरर असतील तर त्या एरर तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे. त्या तुम्हाला शोधता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर काही एरर असतील तर ती प्रिस्क्रिप्शन परत तुम्हाला डॉक्टरकडे पाठवावी लागते फॉर करेक्शन. त्याच्यानंतर तिसरं अजून सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी गव्हर्नमेंट तुमच्याकडून एक्सपेक्ट करते म्हणजे आपली जी भारताची सेंट्रल गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे तर ती तुमच्याकडून एक्सपेक्ट करते ती म्हणजे पेशंट काउन्सिलिंग. ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आता फार्मासिस्टवर आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती अजून वाढणार आहे. कारण असं आहे की आपल्या देशामध्ये डॉक्टर्स आणि पेशंट यांचं प्रमाण म्हणजे तेवढं नाही आहे जेवढे डॉक्टर पाहिजे तेवढं नाही आहे. म्हणून डॉक्टर हा पेशंटला सफिशियंट वेळ देऊ शकत नाही काउन्सिलिंग करण्यासाठी तर ती जबाबदारी पण फार्मासिस्टवर आहे. म्हणजे फार्मासिस्टला ते जे काही डिसीज आहे किंवा जे काही प्रिस्क्रिप्शन आहे किंवा जे काही फार्मेकोथेरपी आहे हे सगळं फार्मासिस्टला समजायला पाहिजे. तर फार्मासिस्टकडून काउन्सिलिंगचं पण एक्सपेक्टेशन आहे. तर हे झाले तुमचे इन जनरल. आता जेव्हा तुम्ही हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून काम करता फार्मसी तुम्ही बघता तर तिथे तुम्हाला इन्व्हेंटरी बघावी लागते. हॉस्पिटलमध्ये मेडिसिनचा सप्लाय हा कंटिन्यू असायला पाहिजे. कुठे शॉर्टेज व्हायला नको कुठे ब्रेक व्हायला नको. म्हणजे ऑपरेशन चालू आहे सर्जरी चालू आहे आणि त्याच्यामध्ये एखादा मेडिसिन्स नसेल हॉस्पिटलमध्ये किंवा एसेन्शियल ड्रग अवेलेबल नसेल हॉस्पिटलमध्ये मग काय होईल. तर ती जबाबदारी कुणाची ती फार्मासिस्टची जबाबदारी आहे कंटिन्यू स्मूथ सप्लाय मेंटेन करण्याची. तर मग इथे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पण पार्ट आला ना. आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला EOQ माहिती असायला पाहिजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी किंवा VD अनालिसिस तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हेंटरीच्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे तरच तुम्ही एक प्रॉपर इन्व्हेंटरी मेंटेन करू शकता. त्यानंतर फार्मसीचं स्टोरेज तुम्हाला मेंटेन करता यायला पाहिजे आणि फार्मसी स्टोरेज मेंटेन करताना जे शेड्यूल X ड्रग्ज आहेत किंवा शेड्यूल H ड्रग आहे तर शेड्यूल H शेड्यूल X ड्रग्स नार्कोटिक ड्रग्स यांचं कसं तुम्ही प्रॉपरली त्यांना सेफ ठेवणार ह्याच्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे आणि त्याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते. जर शेड्यूल X ड्रग्स जर जरी त्याची टॅबलेट मिस झाली तर तुमचं डायरेक्ट सस्पेन्शन होईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सस्पेंड केलं जाईल. तुम्हाला नोकरीवरून काढलं जाईल. सो तुम्हाला नार्कोटिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत तुम्हाला शेड्यूल X माहिती पाहिजेत. तसंच जेव्हा तुम्ही फार्मसी चालवता तुम्ही मेडिसिन्स बघता तर FDA शिवाय तर होऊ शकत नाही. FDA तुम्हाला माहितच पाहिजे. आणि FDA म्हटल्यावर ड्रग इन्स्पेक्टर आलाच. ड्रग इन्स्पेक्टर पासून FDA कमिशनर पर्यंत सर्वांची माहिती आणि सर्वांचे कर्तव्य काय जबाबदारी काय तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून FDA ची पण सर्वस्व जबाबदारी म्हणजे सर्व काही FDA बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. या व्यतिरिक्त सर अजून 2 मिनिटं घेतो कारण हा प्रश्न जो आहे तो प्रत्येक फार्मासिस्टसाठी महत्त्वाचा जो कोणी गव्हर्नमेंट फार्मासिस्ट म्हणून जॉब करण्यासाठी उत्सुक आहे त्याला माहिती पाहिजे. कारण तो फार्मासिस्ट झाल्यानंतर त्याच्याकडून काय काय अपेक्षा आहे गव्हर्नमेंटच्या किंवा हॉस्पिटलच्या किंवा त्या मॅनेजमेंटच्या किंवा DMERच्या
किंवा DHSचा किंवा ZPच्या, बरं. ते सगळ्यांना माहिती पाहिजे. ठीक आहे. फक्त गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून नाही करायचं. ह्या सगळ्या जबाबदारी तुम्ही पेलू शकत असाल तर अप्लाय करा. ओके, नाही तर नाही. तर याच्यामध्ये अजून काय की तुम्हाला ट्रेनिंगमध्ये पण पार्ट घ्यावा लागतो. ओके. तर ट्रेनिंगमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स लोकांचं ट्रेनिंग असेल, त्यांना अपडेटेड नॉलेज द्यायचं असेल ड्रगबद्दल, ओके. किंवा नर्सेसला अपडेटेड नॉलेज द्यायचं असेल तर ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला पार्ट घ्यावा लागतो आणि तिथे कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं तुम्हाला. फक्त पार्ट घेऊन शिकण्यासाठी ट्रेनिंग नाही, ट्रेनिंग देण्यासाठी तुम्हाला तिथे इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. ओके. तसंच आता नवीन याच्याप्रमाणे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. ओके. आणि एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडून अपेक्षित आहे DMERला आणि गव्हर्नमेंटला. ओके. तर जसं तुम्ही विचारले की फार्मसिस्टचा रोल काय असतो, त्याचा जबाबदाऱ्या काय असतात, तर हे सगळ्या जबाबदाऱ्या आहेत फार्मसिस्टच्या. निश्चितच प्रोफेसर सुनील सरांनी जे महत्त्वाची माहिती दिलेली आहे, म्हणजे फक्त फॉर्म भरायचा म्हणून भरायचा नाही आहे किंवा लिंक आलेले आहे म्हणून आम्ही अप्लाय करतोय असं नाही आहे. तर सरांनी जो सामाजिक दृष्टिकोन सुद्धा समजून सांगितलेला आहे. तर सर, एक छोटासा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला की तुम्ही जी इतकी इत्यंभूत माहिती दिली आहे या पदाच्या संदर्भात, तर याचा एक सोशल इम्पॅक्ट पण असणार आहे त्याचा. म्हणजे जर समजा आमच्याकडे बरेचसे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी येतात, तर सर मला या विशिष्ट जसं PSIची तयारी करायची असतं, कारण की फौजदार म्हटलं की एक खाकी असते किंवा काय, तसं या औषध निर्माता हे फार्मासिस्ट पद जे आहे त्याचा एक सामाजिक परिणाम काय असतो? म्हणजे जसं तुमचे बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट पण झालेले किंवा काय, तर या औषध निर्माता या पदाचा सामाजिक परिणाम तुमचा अनुभव कसा आहे या पोस्टबद्दल? सामाजिक म्हणजे तुम्ही सोशल स्टॅटसबद्दल विचारताय. हो. म्हणजे फार्मासिस्ट जर तुम्ही हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही जॉईन होता गव्हर्नमेंटमध्ये, तर तुमचं एक सोशल स्टॅटस काय असतं? तर सोशल स्टॅटसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे. ओके. तर त्याचा एक वेगळाच स्टॅटस आहे. ओके. सॅलरी ही सफिशियंट म्हणजे आहे. म्हणजे प्रायव्हेटमध्ये जी काही सॅलरी आहे त्यापेक्षा जास्त सॅलरी तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये मिळते. म्हणजे सॅलरीचा पण प्रश्न नाही. म्हणजे लाईफ एक व्यवस्थित सेटल होऊन जाते. बरोबर. आता राहिला प्रश्न की तुम्ही समाजासाठी काय करू शकता आणि गव्हर्नमेंटसाठी तुम्ही काय करू शकता. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की काउन्सिलिंग, डॉक्टरला एवढा वेळ नसतो की तो काउन्सिलिंग करेल. जर तुम्ही एखाद्या कॅन्सर पेशंटला समजावून सांगितलं की हे औषध आहे, याचा काय परिणाम होणार आहे, काय साईड इफेक्ट्स होणार आहेत, ॲडव्हर्स इफेक्ट होण्यासाठी होणार आहे, आणि ते ॲडव्हर्स इफेक्ट साईड इफेक्ट कमी करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, आणि तुम्ही जे काउन्सिलिंग करता त्याच्यामुळे त्याचं भलं होत असेल, त्याचं चांगलं होत असेल, तर तो तुम्हाला किती आशीर्वाद देणार आहे, तो तुमच्यासाठी किती गुडविल तयार करणार आहे. म्हणजे त्याचं लाईफ तुम्ही इम्प्रूव्ह करताय. म्हणजे लोकांच्या डायरेक्ट जीवनाशी तुम्ही संबंधित आहात. कॅन्सरचा पेशंट, एड्सचा पेशंट, कोविडचा पेशंट, आता हे जे कॉम्प्लिकेटेड डिसीज आहेत, तर एड्सचा पेशंट असेल किंवा कॅन्सरचा पेशंट असेल तर डॉक्टर कुठे वेळ असतो डॉक्टर लोकांना. बरोबर. तर तुम्ही जर कॅन्सरच्या पेशंटला व्यवस्थित काउन्सिलिंग केलं तर त्याचं लाईफ किती म्हणजे सुगम होईल. बरोबर. त्याला ते जे औषधाचे दुष्परिणाम होतात ते सहन करायला सुसह्य होतील त्याला ते, आणि त्याचं जे ट्रीटमेंट इझिली स्मूथली होऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे पेशंटचं लाईफ इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुम्ही मोलाचा सहभाग देताय. बरोबर. सो सोशल बघितलंच तर ते सोशल एक सर्व्हिस पण होते, आणि तुम्ही एक रिस्पेक्ट स्वतःसाठी पण निर्माण करताय आणि स्वतःसाठी गुडविल पण तयार करताय, आणि तुमचा त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पण इम्प्रूव्ह होतोय आणि एक सोशल स्टॅटस पण इम्प्रूव्ह होतोय. धन्यवाद. नक्की सर. म्हणजे आत्ता तर म्हणजे जो एक सोशल अँगल होता, सामाजिक याचा म्हणजे या पदाचं महत्त्व किती आहे आणि तुम्ही किती जबाबदारीने ते करू शकतात याबद्दल सरांनी जी काही माहिती दिली आहे, आता तर मला वाटेल की तयारीत तुमच्या एक प्राण फुंकल्यागत हा घटक आहे. सर, मी आता विचारेल की आता थोडंसं आपण याच्याबद्दल झालं, तर आता ही परीक्षा जी आपण 207 पदांची जे बोललेलं आहे की, तर थोडंसं परीक्षेच्या पॅटर्नबद्दल तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नक्की सांगाल का? म्हणजे पेपर पॅटर्नचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रमाचं जे काही स्वरूप आहे, कारण की याच्यात बहुतेक तांत्रिक आणि दोन्ही पण आहे, अतांत्रिक, टेक्निकल, नॉन टेक्निकल. तर तुम्ही पेपर पॅटर्नबद्दल कसं सांगाल विद्यार्थ्यांना? सो आता पेपरचं पॅटर्न बघितल्यावरती पेपरच्या पॅटर्नमध्ये 2 पार्ट आहेत, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. ओके. नॉन टेक्निकल पार्ट हा 60% आहे आणि टेक्निकल पार्ट हा 40% आहे. नॉन टेक्निकल पार्टमध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग, ॲबिलिटीज म्हणजे IQ वगैरे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं आहे. बरोबर. आणि ह्या 60 क्वेश्चन्स त्याचे असतील. आणि टेक्निकल पार्टमध्ये फार्मसीचा पार्ट येतो. फार्मसी सिलेबस जे तुम्ही स्टडी केलेलं आहात तुमच्या थ्रूआउट कॉलेज लाईफमध्ये, आणि त्याचे 40 MCQs असतील आणि ते पण 80 मार्क्ससाठी असतील, म्हणजे 2 मार्क्स इच क्वेश्चन. ओके. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. ही एक चांगली गोष्ट आहे. पण टाईम लिमिट जो दिलेला आहे तो खूप कमी आहे. बरोबर. तुम्हाला 18 मिनिट्समध्ये 20 MCQ सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर. म्हणजे एका MCQला आय थिंक तुम्हाला काहीतरी 54 किंवा 56 सेकंड्स मिळतात. बरोबर. 54 सेकंडमध्ये तुम्हाला तो MCQ रीड करून ते समजून घेऊन
त्याचं आन्सर तुम्हाला द्यावं लागतं. बरं. सो जरी निगेटिव्ह मार्किंग नसली तरी त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन समजून घेण्यासाठीच वेळ लागू शकतो. बरोबर. सो तुमचं इंग्लिश त्याच्यामध्ये चांगलं असायला पाहिजे किंवा मराठीमध्ये पण क्वेश्चन असू शकतात, तर ते क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजेत. आता जो टेक्निकल पार्टचा जो सिलेबस आहे, फार्मसी सिलेबस, ठीक आहे, तर फार्मसी सिलेबसमध्ये फार्मॅकोलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. फार्मॅकोलॉजीनंतर तुमचं फार्मास्युटिक सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच फार्मसी लॉ अँड इथिक्स आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी, ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंट, हे सब्जेक्ट्स फार्मा रिलेटेड म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत. तर मी टेक्निकल सब्जेक्टचा माणूस असल्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप काही बोलू शकतो, पण आता आपल्याला तेवढं काही बोलायला आपल्याला वेळ नाही आहे. त्याच्याबद्दल आपण पुन्हा अजून एखादा पॉडकास्ट करूया. नक्की. आणि जे नॉन टेक्निकल पोर्शन आहे, तर नॉन टेक्निकल पोर्शन याच्यासाठी आपण पुणे अकॅडमीचे समीर टकले सर आहेत. तर ते एक्सपर्ट्स आहेत जे आमचे जे फार्मालॅब अकॅडमी आहे त्याच्यासोबत ते जोडलेले आहेत. तर ते त्याबद्दल तुम्हाला अजूनही मार्गदर्शन करतील. सर, आता प्रश्न असा आहे की जसं तुम्ही 40% जो वेटेजचा जर सांगितला, तर आपल्या बरेचसे विद्यार्थी तुमचे किंवा आपण बघतोय किंवा काय जॉब पण करत आहे, तर जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्लस हे म्हणजे एकंदरीत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय कानमंत्र द्याल या पदाच्या तयारीसाठी? आता हे जे पद आहे याच्यासाठी रजिस्टर्ड फार्मासिस्ट लागेल, ठीक आहे, रजिस्ट्रेशन मस्ट आहे. आणि जे काही रजिस्टर्ड फार्मसिस्ट असतात ते मोस्ट ऑफ द रजिस्टर्ड फार्मसिस्ट कुठे ना कुठे जॉब करत असतात. तर त्यांना त्यांचा जॉब सांभाळून या एक्झामची तयारी करायची आहे. तर तयारी करताना पहिली गोष्ट म्हणजे मी टेक्निकलबद्दल बोलणार आहे. ओके. ठीक आहे. तर टेक्निकलचा अभ्यास म्हणजे फार्मसी सब्जेक्टचा अभ्यास करताना सगळ्यात पहिले तर तुम्हाला रिव्हिजन करणं आवश्यक आहे. जे काही तुम्ही स्टडी केलेलं असाल, म्हणजे तुमच्या डिप्लोमामध्ये, डिग्रीमध्ये जे काही तुमचं स्टडी झालेलं असेल, त्या स्टडीचं रिव्हिजन एकदा होणं खूप गरजेचं आहे. आता रिव्हिजन करण्यासाठी तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, कारण एक्झाम जवळच आलेली आहे. तर अशा वेळेस तुम्हाला जे की पॉईंट्स आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत, त्या कन्सेप्ट्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या की पॉईंट समजून घेतल्यानंतर, कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्या कन्सेप्ट्सवर आधारित MCQची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की नंबर ऑफ MCQs किती सॉल्व केलेत त्याला एवढं महत्त्व नाही आहे, जेवढं की बेसिक कन्सेप्ट्सला समजून घेणं महत्त्वाचं आहे. ओके. जर तुम्ही म्हणत असाल की मी 10,000 MCQची प्रॅक्टिस केली, 15,000 MCQची प्रॅक्टिस केली, तर तेवढं ते सफिशियंट नाही आहे. बरोबर. जर तुम्ही एकच कन्सेप्ट समजून घेतली आणि त्या कन्सेप्टवर मग किती MCQ येऊ द्या, तुम्ही ते सॉल्व करू शकाल. ओके. म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुम्ही बेसिक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी द्या. ओके. आणि त्याच्या रिलेटेड जे काही MCQज आहेत त्याची प्रॅक्टिस करा, पण जास्त वेळ बेसिक कन्सेप्टला द्यावा लागेल. ठीक आहे. आता बेसिक कन्सेप्टमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. जसं की आता डिकॉक्झिन हा ड्रग आहे आणि ॲड्रेनालिन हा पण ड्रग आहे. आणि हे दोन्ही ड्रग हार्टवरती इफेक्ट करतात आणि हे दोन्ही ड्रगचं हार्टवरती पॉझिटिव्ह इनोट्रोपिक इफेक्ट आहे. बरोबर. पॉझिटिव्ह इनोट्रोपिक इफेक्ट म्हणजे दोन्ही ड्रग काय करतात, डिकॉक्झिन आणि ॲड्रेनालिन, तर जे फोर्स ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन आहे हार्टमध्ये, ते फोर्स ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतात दोन्ही ड्रग. पण डिकॉक्झिनला कार्डिओटॉनिक म्हटलं जातं, ॲड्रेनालिन हा कार्डिओटॉनिक नाही. कारण काय, तर डिकॉक्झिन हा इनोट्रोपिक इफेक्ट देतो, पॉझिटिव्ह इनोट्रोपिक इफेक्ट देतो, बट तो ऑक्सिजन कन्झम्पशन इन्क्रीज करत नाही. तर ॲड्रेनालिन हा पॉझिटिव्ह इनोट्रोपिक देतो, पण त्यासोबतच तो ऑक्सिजन कन्झम्पशन पण इन्क्रीज करतो. ओके. म्हणजेच तो कार्डिओटॉनिकच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. तर अशा प्रकारच्या कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतल्यात, तर डिकॉक्झिनवरती क्वेश्चन असू द्या, ॲड्रेनालिनवरती क्वेश्चन असू द्या किंवा दोघांवर क्वेश्चन असू द्या, कितीही क्वेश्चन असू द्या, तुम्ही ते MCQ सॉल्व करू शकतात. पण जर तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट माहीत नसेल आणि तुम्ही फक्त MCQची प्रॅक्टिस करत असाल, तर मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. तर याच्यासाठी मग आता मी म्हणजे माझ्यातर्फे म्हणजे माझा जो काही अनुभव आहे, 21 वर्षाचा 21 इयर्सचा माझा एक्सपिरियन्स आहे. 21 वर्षापासून मी अकॅडमिक फील्डमध्ये आहे, टीचिंग फील्डमध्ये आहे. मागच्या 10 वर्षापासून मी माझी अकॅडमी चालवतो आहे, फार्मालॅब अकॅडमी. तर आमच्या अकॅडमीमध्ये आमच्यासोबत जी टीम आहे ती खूप एक्सपिरियन्स टीम आहे. त्याच्यामध्ये MBBS MD डॉक्टर्स आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फार्मा कंपनी आहेत, प्रोफेसर आहेत, HOD आहेत कॉलेजचे. तसंच फार्मा कंपनीमध्ये MR लोकांना जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, तर ते ट्रेनर्स पण आमच्या अकॅडमीसोबत जोडलेले आहेत. तर अशी आमची टीम आहे. तर आम्ही अशा ज्या फार्मसिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम असतात
त्याच्यासाठी हे आमचं एक पुस्तक आहे, फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम म्हणून. ओके तर या पुस्तकामध्ये आम्ही की पॉईंट्स पण दिलेले आहेत आणि MCQs पण दिलेले आहेत. ओके तर स्टुडंट्सने म्हणजे जे उत्सुक आहेत एक्झाम द्यायला, ओके त्यांनी पहिले की पॉईंट्सचा स्टडी करायचा, मग त्या MCQची प्रॅक्टिस करायची आणि याची पुढची स्टेप तर त्यांना विदिन टाइम एक 18 मिनिटामध्ये 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर. तर त्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रॅक्टिससाठी आमची जी वेबसाईट आहे pharmalabacademy.com, त्या वेबसाईटवरती आम्ही वेगवेगळे टेस्ट सिरीज, टेस्ट पॅकेजेस सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, एक्झाम वाईज टेस्ट पॅकेजेस मिळतील. तर स्टुडंट्सनी ह्या पुस्तकातून बेसिक स्टडी केल्यानंतर, MCQची प्रॅक्टिस केल्यानंतर ते तिथून टायमर बघून प्रॉपर विदिन टाईम त्यांनी MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजेत. ओके आणि याचा व्यतिरिक्त अजून एक पुढचा पॉईंट म्हणजे की असे जे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना स्पेशल मार्गदर्शनची गरज असेल, गायडन्सची गरज असेल, तर त्यांच्यासाठी आम्ही पुणे अकॅडमीसोबत ऑनलाईन बॅचेस सुद्धा सुरू केलेले आहेत. ओके तर आमचं फार्माचं जे ऑनलाईन बॅचेस असतात ते सकाळी 8 ते 9:30 असतात ओके आणि गुगल मीटवरती आम्ही त्या बॅचेस घेतो. आणि ही बॅच आजपासून सुरू झालेली आहे आणि 1.5 महिना ही बॅच चालेल, ओके. ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे प्रॅक्टिस करून घेतो स्टुडंट्सकडून. तुमच्या त्याच माहितीला पूरक एक प्रश्न आलाय म्हणून विचारतोय तो, त्याबद्दल क्षमस्व. आता इथं एक प्रश्न माझ्या मनात आला की समजा ही DMERची फार्मासिस्टची जी जाहिरात आलेली आहे, तर त्याचा एक शेवटचा फॉर्म भरण्याची डेट किती आहे आणि विद्यार्थ्यांना किती वेळ भेटतोय? जसं तुम्ही 1.5 महिन्याचा उल्लेख केला, आणि त्यानंतर किती दिवसांनी ती परीक्षा अपेक्षित आहे? म्हणजे एक जस्ट नॉर्मल याच्या तांत्रिकदृष्ट्या म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची तयारी कशी विद्यार्थ्यांनी या स्पॅनमध्ये कशी करावी? तर एक तर 9 जुलै ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी. ओके आणि असं अपेक्षित आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक्झाम व्हायला पाहिजे. ओके म्हणजे असं आपण समजून चालू शकतो की लास्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये एक्झाम व्हायला पाहिजे, ओके असा आपला अंदाज आहे. अजून फायनल डेट काही आलेली नाही, ती डेट मागे पुढे होऊ शकते, ओके प्रीपोन पण होऊ शकते, पोस्टपोन होऊ शकते, पण एक अंदाज आपण 1.5 महिना आपण चालून म्हणजे धरून चालतोय. आता याच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्टची तयारी कशी करायची हे मी सांगितलं. आता नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी त्या विषयाचे जे एक्सपर्ट्स आहेत ते बेटर सांगू शकतील, आणि ते एक्सपर्ट्स म्हणजे आता पुणे अकॅडमीचे समीर सर आहेत, बरोबर तर ते त्याबद्दल तुम्हाला अजून बेटर गाईड करू शकतील. बरोबर तर ते पण मी जसं तुमच्यासोबत तुमच्या समोर येतोय पॉडकास्ट घेऊन, म्हणजे दीपक शिंदे सरांनी मला हा चान्स दिला, बरोबर तसंच ते आय होप की समीर सरांना पण ते घेऊन येतील. बरोबर नक्की, आणि समीर सर तुम्हाला त्याबद्दल अजून डिटेलमध्ये अजून माहिती सांगतील. निश्चितच. सो तुम्ही त्यांचा पण ते पॉडकास्ट ऐकून घ्या. नक्की. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आता, म्हणजे जसं मी पण टीचिंग क्षेत्रामध्ये जवळपास 9 वर्षापासून काम करतोय, तर स्पर्धा परीक्षेचे कॉम्पिटेटिव्हचे जे मुलं असतात, की आता समजा तुम्ही भरपूर म्हणजे तुमच्या मार्गदर्शनात तुम्ही जे मुद्दे कव्हर केलेले आहे, त्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे, यात काही शंका नाही आहे. मात्र आणखीन एक जो मला पण अनुभव येतो की विद्यार्थी, सर मी 2 वर्षापासून 3 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, हा माझा अटेम्प्ट आहे, मी जॉब करत मी माझ्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. आता काही विद्यार्थी असे असतात की सर पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झाले, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये नाही झालेले, कदाचित ते पण फॉर्म भरतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही कानमंत्र द्याल का? म्हणजे ते कशा प्रकारे एक्झाम क्रॅक करू शकतात असं? हां, तर याच्यामध्ये हे बघा की ह्या ज्या पोस्ट आहेत गव्हर्नमेंटच्या फार्मसीमध्ये, ह्या काही फ्रिक्वेंटली येत नाही, दरवर्षी येतात असं नाही आहे. जेव्हा DMR असेल, DHS असेल, ZP असेल, महानगरपालिका असेल, इंडियन आर्मी असेल, इंडियन फोर्स असेल, किंवा एम्स असतील, किंवा RRB असेल, किंवा SBI असेल, किंवा RBI असेल, ओके ठीक आहे, तर यांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा या पोस्ट येत असतात. ओके आता हे 2024-25 वर्ष जे आहेत, तर या 2024-25-26 या 3 वर्षात मॅक्सिमम पोस्ट येतात आहे. ओके मॅक्सिमम म्हणजे ज्या पोस्ट आता येणार आहेत, म्हणजे 24-25-26 या 3 वर्षात एवढ्या पोस्ट आतापर्यंत कधीच आलेल्या नाही फार्मासिस्टच्या. ओके तर ज्यांना फार्मासिस्ट व्हायचं असेल, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी हेच संधी आहे. त्यामुळे जरी ते जॉब करत असतील तर त्यांनी आपलं जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी द्यायला पाहिजे. आता लाईनमध्ये आता जसं ही DMRची एक्झाम आली, बरोबर, याचा पुढे RRBची एक्झाम येणार आहे. ओके त्याच्या पुढे अजून ड्रग इन्स्पेक्टर MPSCची ती एक्सपेक्टेड आहे. बरोबर, ड्रग इन्स्पेक्टर UPSC आणि CDSCची पण एक्सपेक्टेड आहे. ओके तर अशा कंटिन्युअसली येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये एक्झाम्स तुम्हाला दिसतील. तर स्टुडंट्सने ज्यांना म्हणजे ज्यांचं आता एज जवळ होत आलेलं, म्हणजे 38 म्हणजे होणार आहे, 35चं प्लस असतील, तर त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन अभ्यास करायला पाहिजे. कारण पुन्हा अशी संधी केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. बरोबर, ठीक आहे.
तर ज्यांचं 35+ असतील त्यांनी तर त्यांचा जर हाच ड्रीम असेल तर त्यांना कॉन्सन्ट्रेशनने, पूर्ण डेडिकेशनने, डिवोशनने अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि जे लोक अजून यंग आहेत, 20, 22, 25 वर्षाचे असतील, तर त्यांनी जॉब करता करता म्हणजे कुठे मेडिकलवर जॉब करत असतील किंवा फार्मासिस्ट म्हणून हॉस्पिटल फार्मासिस्टमध्ये पण 11 मंथच्या बेसिसवरती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना जॉब मिळू शकतो. बरोबर. तर ते जॉब करता करता सुद्धा त्यांना तो एक्सपिरियन्स काउंट केला जातो. बरोबर. म्हणजे 11 मंथचा तुमचा एक्सपिरियन्स असेल एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधला, बरोबर, तर जे महानगरपालिकेच्या जागा निघतात, हो, तर महानगरपालिकेच्या जागांमध्ये तो एक्सपिरियन्स काउंट केला जातो. ठीक आहे. तर असे जे असतील, जे आता यंग आहेत, 20, 22, 25 वर्षाचे, त्यांनी गव्हर्नमेंट जॉब, जरी तिथे सॅलरी म्हणजे 17-18 हजार लमसम अमाऊंट सॅलरी असते, तर त्या बेसिसवर त्यांनी जॉब सुरू करायचा आणि साईड बाय साईड आपलं स्टडीज चालू ठेवायला पाहिजे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यत्किंचितही कुठलं, म्हणजे मी तर म्हणतो की मला अशा अनुभवी व्यक्तीसोबत जो अनुभव म्हणजे एक ऑरा डेव्हलप झालेला आहे आणि मला सुद्धा मी सुद्धा विद्यार्थ्यांशी डील करत असतो, पण जे ज्ञानात तुमच्या भर पडते ती एक काही वेगळीच आहे. तर निश्चितच आपण एक शेवटच्या कन्क्लुडिंग प्रश्नाकडे येतोय सर मी आता, की तुम्ही ज्या प्रकारे नंबर ऑफ फार्मसीच्या किंवा त्या पदांबद्दल क्षितिज मोकळं केलेलं आहे, तर आता माझ्या माहितीनुसार तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना पण केटर करतात. तर तुमच्या एकंदरीत जेवढे आता तुम्ही विद्यार्थ्यांना जे काही ज्ञानदानाचं काम करतात किंवा काय, ज्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं जे काही समाधान असतं, तर एकंदरीत त्यांचा अनुभव काय तुमच्या, म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात किंवा ते तुमच्यापर्यंत कसं व्यक्त होतात ते यशस्वी झालेले विद्यार्थी? तर आपण जे आपल्या वेबसाईटवरती टेस्ट सिरीज वगैरे चालवतो, आपले पुस्तकं आहेत, म्हणजे फार्मसिस्ट रिक्रुटमेंट एक्झामचं पुस्तक आहे, देन एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम हे पुस्तक आहे, त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाम, हे पण सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपली पुस्तकं आहेत आणि ही पुस्तके पूर्ण भारतात चालतात आपले. तसंच आपल्या वेबसाईटवरती जे काही वेगळे एक्झाम्स असतात, जर BTSC बिहार टेक्निकल बोर्डाची एक्झाम आहे किंवा दिल्लीची DSSBची एक्झाम आहे, दिल्ली स्टेट बोर्डची ती एक्झाम असेल, किंवा ओरिसाची OSSC एक्झाम आहे, किंवा तुमचे आता पुडुचेरीचे 49 जागा आलेल्या आहेत. ओके. तर पुडुचेरीची एक्झाम आहे तिथली, किंवा आता मध्ये पंजाबची आली होती, त्यानंतर तामिळनाडूची आली होती. त्या सगळ्या एक्झामसाठी आपल्या वेबसाईटवरती टेस्ट सिरीज असतात आणि याचपैकी काही एक्झामसाठी आपण कोचिंग पण प्रोव्हाइड करतो. आपण ऑनलाईन क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहेत. तर भरपूर काही आपले असे स्टुडंट्स त्याच्यामधून सक्सेस झालेले आहेत. पण इथे माझा अनुभव मी सांगतो की कोण जे सक्सेस होतात त्यांचं कॅरेक्टरिस्टिक काय असतं, त्यांचे विशेषता काय आहे. म्हणजे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो की जे विद्यार्थी सफल झालेले आहेत, सक्सेस झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये असं काय असतं की ते सक्सेस होतात आणि बाकीचे फेल का होतात. ओके. तर सक्सेस होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही म्हटलात, म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्स आपण करतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण, महाराष्ट्रातील बाहेर पण सगळ्यामधून मला एक जाणीव अशी झाली, म्हणजे एक असं लक्षात आलं की ज्या लोकांना 3 ते 4 वर्षाचा अनुभव झालेला आहे जॉब करता करता, किंवा तर ते जास्त करून ते सक्सेस होतात, ते क्वालिफाय होतात. याचं कारण असं आहे की तेव्हा ते जेव्हा प्रायव्हेट जॉब करतात, ओके, म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये असतील, मेडिकल स्टोअरमध्ये असेल, किंवा कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर सुद्धा असतील, तर त्यांना सॅलरी मिळत नाही. ओके. आणि पूर्ण 12 तास 14 तास ड्युटी करावी लागते. ओके. मग त्यांना कळतं अभ्यासाचं महत्त्व, त्यांना कळतं डेडिकेशनचं महत्त्व, त्यांना कळतं की आपण जर सिरियसली मेहनत केली तर आपलं भविष्य काय असू शकेल. बरोबर. तर जॉब करता करता सुद्धा ते डेडिकेट होतात, पूर्णपणे मन लावून अभ्यास करतात. आणि म्हणजे त्यांचा शेड्यूल कसा असतो, तर सकाळी 6 वाजता ते उठतात, ओके, 6 ते 8:30 स्टडी करतात, 8:30 नंतर 9 वाजता आपल्या जॉबला जातात, संध्याकाळी 5 नंतर जॉबवरून येतात आणि परत स्टडी करतात. बरोबर. आणि योग्य मार्गदर्शक, म्हणजे मी एकटाच आहे क्लासेस घेणारा किंवा मार्गदर्शन करणार असं नाही आहे. आपल्या देशामध्ये असे गुरु आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही जर शोधाल तर गुरु तुम्हाला मिळेल. बरोबर. प्रत्येक ठिकाणी गुरु तुम्हाला मिळेल, तुम्ही शोधा. आणि आता तर ऑनलाईन भरपूर मिळतील तुम्हाला, म्हणजे यूट्यूबला वगैरे पण मिळतील. तर हे जे असतात स्टुडंट, हे गुरुला अप्रोच करतात. ओके. प्रॉपर गायडन्ससाठी, प्रॉपर त्यांना मार्गदर्शन मिळवण्यासाठी. आणि गुरुला अप्रोच करून गुरुने, म्हणजे जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शनाखाली ते तयारी करतात आणि ते सक्सेस होतात. बरोबर. आता जे स्टुडंट जस्ट पासआउट झालेले आहेत त्यांच्या बाबतीत काय असतं की D.Pharm झालेलं आहे, B.Pharm झालेलं आहे, कॉलेजमध्ये ते सिरियसली अभ्यास करत नाही. बरोबर. माहिती आहे सगळ्यांना, 1 नाईट स्टडी करतात, पास होतात. सगळ्यांना माहिती आहे की कसं सिस्टम आहे ते, राईट. आणि त्याच्यापैकी कॉलेजमध्ये सिन्सिअरली अभ्यास करतात, सिरियसली अभ्यास करतात, डेडिकेट होऊन अभ्यास करतात, ते GPAT क्वालिफाय करतात किंवा ते MBA साठी जे काही एक्झाम असतात ते क्रॅक करतात आणि आपलं चांगलं फ्युचर क्रिएट करतात.
आणि जे जीपॅट क्वालिफाय करू शकत नाही किंवा जे MBA क्रॅक करू शकत नाही किंवा इतर एक्झाम्स वगैरे करू शकत नाही, तर ते मग या एक्झामसाठी जातात, बरं. जॉबसाठी जातात. बरं. आणि त्यांना एवढं अभ्यास करण्याची डेडिकेशनची सवय नसते, म्हणून जनरली ते मागे राहतात अशा एक्झाम्समध्ये. बरं. पण असे जे फ्रेशर्स आहेत त्यांनी पण जर मन लावून पूर्णपणे मन लावून अभ्यास केला, कारण आता सध्या त्यांच्यावरती काही एवढ्या जबाबदाऱ्या नसतात बरं. की त्यांनी महिन्याला 50,000 रुपये कमवायचे, तसं काही नसतं. तर त्यांनी एक साधारण जॉब पकडून अभ्यासाला मन लावून डिवोट करून अभ्यास केला तर ते पण क्वालिफाय होऊ शकतील. निश्चितच. बघा विद्यार्थ्यांनो, मला असं वाटतं की DMRच्या जितके 1107 पदं आहे, 207 पदांचं जे औषध निर्मात्याचं आहे, त्याच्या संदर्भात तुमच्या इत्यंभूत A to Z सगळ्या समस्या तुमच्या सॉल्व्ह झालेल्या असतील. आणि निश्चितच मी प्रोफेसर सुनील बकलीवाल सरांना निश्चितच आज तुम्ही जो वेळ दिला, बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल पुणे अकॅडमीच्या वतीने मी दीपक शिंदे तुमच्या तुमचं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आणखीन एक, जसं सरांनी 40% वेटेजचं जे तांत्रिकचा घटक आहे, तसाच तुम्हाला 60% जो वेटेज आहे विद्यार्थ्यांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, GKचा सेक्शन आहे आणि तुमचा याचा GK बुद्धिमत्ता रिझनिंगचा पण असे टोटल तुमचा 60%चा वेटेज आहे याच्यामध्ये. तर टोटल सेक्शन वेगवेगळे केले त्याच्यामध्ये ABCD असे 20 याचे 20 मार्काचे 18 मार्क्सचे TCS पॅटर्नचे. तर तुम्हाला या पूर्ण TCS पॅटर्नच्या नॉन टेक्निकलची ही जी तयारी करायची आहे विद्यार्थ्यांनो, तर ती पुणे अकॅडमीच्या ॲपवरती तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये करू शकतात. तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या यूट्यूबच्या पॉडकास्टमध्ये जे आपण रिलीज करत आहोत, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं ॲपची लिंक देण्यात आलेली आहे. त्यानंतर बाकीच्या संपर्क पण क्रमांक देण्यात आलेले आहेत. तर निश्चितच तुम्ही पुणे अकॅडमी आणि फार्मा लाईफ सोबत अकॅडमीसोबत तुम्ही परिपूर्ण तयारी करू शकतात. तर आता घेतोय रजा. परत भेटूया एका नवीन पॉडकास्टमध्ये.